गणपती बाप्पा। ही मेमो सुद्धा कायमस्वरूपी नसून 18 सप्टेंबर पर्यंतच आहे। हो गावाले नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। मी भूषण स्वागत करतो आपल्या आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी बॅक टू बॅक हॅट्रिक घेत आपल्या सर्व कोकण वासियांसाठी दिवा चिपळूण स्पेशल मेमो ट्रेन सोडण्यात आली आहे। आज दिनांक 1 सप्टेंबर 2024 दिनांक 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान दररोज दिवा रोहा चिपळूण ही मेमो ट्रेन सोडण्यात येणार आहे। टायमिंग लक्षात ठेवा, दिवा जंक्शनवरून ठीक सकाळी 7:15 प्लॅटफॉर्म क्रमांक 8 किंवा 6। आताशी वाजले सकाळचे 6:30 आणि आजच्या प्रवासामध्ये माझ्यासोबत आहेत एक नवीन रिअल फॅन मोहित विश्वासराव। कोकणातले आहेत, नाही तर मला यूपीचा कुठला तरी। टी शर्ट भारी घातले भाऊने, चाकरमानी। वा बरोबर। किती रुपयाला? 400। आणि मी सुद्धा आज बायकाचा टी शर्ट घातले बघा, आहे की नाही? एकदम नाद खळा। हे बघा समोर जे चालते ना मेमो, हेच जी आपल्याला घेऊन जाणार थेट चिपळूण पर्यंत। आणि कोच मॅन्युफॅक्चरिंग इयर बघा 2023चा कोच मॅन्युफॅक्चरिंग इयर आहे। दिवा रोहा चिपळूण सदर मेमो आली आहे फ्लॅट क्रमांक 6 नंबरला दिवा जंक्शनच्या। आम्हाला वाटलं आज प्रवासी असतील, पण अजूनपर्यंत तरी कोणीच आलेलं नाही। टेन्शन घ्यायचं नाही, ही मेमो ट्रेन कधी सुटेल, कोणत्या ठिकाणी थांबेल, टायमिंग काय, तिकीट भाडे किती, संपूर्ण तुम्हाला सांगण्यात येईल। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। अशी काही सदर मेमो 2024 साली दिवा चिपळूणसाठी सोडण्यात येणार आहे। एकदम चकाचक नीट अँड क्लीन सीट बघा, 3x2चं कॉम्बिनेशन। आम्ही या 2-3 जण आहोत। ही सीट ॲड होतोय मस्तपैकी, आपत्कालीन विंडो। सदर मेमो सेंट्रल रेल्वे मध्य रेल्वेची असून कोचिंग डेपो भुसावळ सिंहगड नंबर आहे 238473। खास मागवली आहे भुसावळवरून फक्त 18 ते 20 दिवसांसाठी। मागच्या वर्षीप्रमाणे देखील रत्नागिरीपर्यंत एक्सटेंड करतील, परंतु तसं काही नसून ही ट्रेन चिपळूणपर्यंतच ठेवली आहे। जर तुम्हाला या मेमो ट्रेनने प्रवास करायचा असेल तर फक्त आणि फक्त चिपळूणपर्यंत। आपल्या ट्रेनचं टायमिंग 7:15 7:15चं असून अजून वेळ आहे 10 ते 15 मिनिटं आहेत। पण त्याची सांगू इच्छितो की ह्या ट्रेनमध्ये वॉश बेसिन उपलब्ध आहे, पाणी पण येतंय बघा बघा, एकदम चकाचक। आणि बाथरूम सुविधा देखील इंडियन, त्या साईडला वेस्टर्न काय माहीत नाही, पण या ठिकाणी बाथरूमची सोय सुविधा उपलब्ध आहे। कारण दिवा ते चिपळूण नाही म्हटलं तरी 100 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास आहे आणि या दरम्यान वॉशरूम असणं गरजेचं आहे। बघा पुन्हा सांगतोय की या ट्रेनमध्ये बायो टॉयलेट म्हणजे बाथरूमची सोय सुविधा उपलब्ध आहे। दिवा रोहा चिपळूण या मेमो ट्रेनचा खास प्रवास करण्यासाठी फर्स्ट डे फर्स्ट ट्रिप मी आणि माझ्यासोबत अजून 2 रेल्वे येणार आहेत। एक आला आहे, एक यायचा बाकी आहे। तुम्ही म्हणाल काय यार, काय रेल्वेने प्रवास करतोय, आराम करत नाही का? असं काही नसून रेल्वेफॅन आहे, प्रवासाची खूप आवड आहे आणि त्यासोबत डिजिटली प्रवास करायचा जो आनंद आहे ना, तुमच्यासोबत भाई नादच करा। आणि हे जे महत्त्वपूर्ण माहितीपूर्ण प्रवास व्हिडिओ बनवतो आपल्या सर्व कोकणवासियांसाठी, जेणेकरून त्यांना सुद्धा ही माहिती मिळेल की बाबा अशी ट्रेन सोडण्यात आली आहे। कारण या ठिकाणी कोणतेही न्यूजवाले म्हणा किंवा मीडियावाले एकही येणार नाही न्यूज कव्हर करायला की बाबा कोकणामध्ये दिवा रोहा चिपळूण अशी मेमो ट्रेन सोडण्यात येणार आहे। पण तुमचा भूषण गवडे मात्र तत्पर आहे ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवायला की बाबा ट्रेन कुठून सुटणार आहे, टायमिंग काय, तिकीट भाडे किती जाणून घ्यायचं आहे ना। मला मात्र माझ्यासोबत डिजिटली हा प्रवास एन्जॉय करायचा आहे आणि जी जी महत्त्वाची माहिती शेअर होईल ती नोट डाऊन करायची आहे। तर मंडळी ऑन टाइम आपली ट्रेन रवाना झाली दिवा जंक्शनवरून फ्लॅट क्रमांक 6 दिवा रोहा चिपळूण 2024च्या पहिल्या दिवसाच्या प्रवासाला सुरुवात करूया गणरायाच्या नामस्मरणाने। बोला गणपती बाप्पा मोरया। पाऊण तासाचा प्रवास करत आपली गाडी पोहोचते आता पनवेलला। सध्या तरी हा कोच पूर्णपणे रिकामी आहे, तर बघूया पनवेलला समजेल गाडी कोणत्या फ्लॅटला जाते आणि प्रवासी आहेत की नाही। पनवेल हो, या ठिकाणी सुद्धा एकही पॅसेंजर नाही।
आहेत पण ते 1-2च. पनवेलला पोहोचण्याचा टायमिंग बघा ठीक सकाळी 7:52 फ्लाईट क्रमांक 6. मस्तपैकी गरमागरम चहा पिऊन घेऊ. 10 रुपयाचा चहा. जे आपले कोकणवासी राहणारे आहेत दिवाच्या पुढे, पनवेलच्या पुढे, अर्थातच रसायनी, आपटा, पेन, नागोटणे, रोहा, बीर, माणगाव, करंजाडी, सापे, अमने, खेड, अंजनी, चिपळूण त्यांना सांगू इच्छितो. सदर डेमो ट्रेन क्रमांक 01155/01156. दिवा ते चिपळूणसाठी 01155 आणि चिपळूण ते दिवासाठी 01156. आणि ही ट्रेन सुपरफास्ट नसून सर्व ठिकाणी थांबणार आहे. फक्त दिवा ते पनवेल, पुन्हा सांगतो बघा, दिवा ते पनवेल या दरम्यान जे स्टॉप आहेत निळजे, तळोजे, कळंबोली याच ठिकाणी थांबेल. आणि पनवेल नंतर चिपळूणपर्यंत सगळे स्टॉप. आता या ट्रेनचा टायमिंग, शेड्यूल आणि तिकीट भाडे किती हे जरा पुढे सांगतो. पण आता पटकन ट्रेन होईल डिपार्चर पनवेलपासून. स्पेशल एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक 6 येथून सुटण्यासाठी तयार आहे. आपटा स्टेशन 2 फ्लाईटचे असून स्टेशन कोड झाला APTA. आणि हे स्टेशन बॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी खास ओळखले जाते. DDLJ मधील अमरीश पुरी साहेब यांचा डायलॉग शेवटचा, जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी, तो याच ठिकाणी शूट झाला होता. फक्त हा एक चित्रपट नाही, अनेक चित्रपटाची शूटिंग या ठिकाणी होत असते. प्रत्येक स्टेशनचा थांबा जास्तीत जास्त 30 ते 35 सेकंद, त्याहून अधिक नाही. कोणाचं गाव आहे पेण, नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही पेणकर. पेण या ठिकाणी आपली गाडी पोचली असून ठीक वाजले सकाळचे 8:58. म्हणजे आतापर्यंत 2 तास आपल्या प्रवासाला पूर्ण झालेली आहे. एकदम जबरदस्त असा प्रवास होतोय. आणि पेण या ठिकाणी आल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांचे देखील आगमन झाले आहे. गणपतीचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पेण हमरापूर. बोला गणपती बाप्पा मोरया, हुंदीर मामा की जय. रूप माझे जसे झलक कोकणची गा, मन समुद्र तनु नदी वळणाची गा, गर्द झाडी कधी दाट छाया सजना, अमराई परी माझी काया सजना. रोहा जिल्हा रायगड. रोहाला पोहोचण्याचा टायमिंग बघा ठीक सकाळी 10:02. आतापर्यंत आपल्या प्रवासाला झाली 3 तास पूर्ण. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. दादा आपलं नाव कसं? परेश सानम. तुम्ही सगळे एकत्र गावले आहेत का? वा वा. कुठलं गाव तुमचं बोलला? आरे बुद्रुक. वा मस्त मस्त. आता तुम्ही कशाने घेऊन आता?
टेम्पो मधून. बरं, चांगलं चांगलं. बोला गणपती बाप्पा मोरया. रोहा या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचली असून या ठिकाणी मध्य रेल्वेचा स्टाफ यांची ड्युटी होते समाप्त. कारण सेंट्रल रेल्वेचा एंड इथेच होतो. येथून पुढे स्टार्ट होणार थेट कोकण रेल्वे आणि त्या अनुषंगाने या दरम्यान आता ट्रेन चालवणार कोकण रेल्वेचे एलपी आणि मागे ट्रेन मॅनेजर कोकण रेल्वेचे. कोण कोण आहेत रोह्यामधून नक्कीच कमेंट करा. हॅशटॅग आम्ही रोहेकर. समोर दिसते फ्लॅट क्रमांक 1 नंबरला लागली आहे सेंट्रल रेल्वेची दिवा रोहा दिवा मेमू. आज संडे आहे त्यामुळे वीक ऑफ. अशी पाहिजे होती मेमू मस्तपैकी ICA ब्रेक सोबत. हा नादच खळा. तुम्हाला सुद्धा या मेमू ट्रेनने प्रवास करायचा आहे तर अतिशय उपयुक्त सोयीसुविधा आहेत. लगेज ठेवण्यासाठी वरती हायफाय स्पेस, मोबाईल चार्जिंग करण्यासाठी हे प्लग आहेत त्यामुळे काय टेन्शन नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रवास करण्यासाठी हे पाहिजेच. आणि महत्त्वाची सोयीसुविधा देखील उपलब्ध आहे ती म्हणजे बाथरूम आणि वॉश बेसिन. जबरदस्त नॉन स्टॉप प्रत्येक स्टेशनचा थांबा घेत आपली गाडी आता पोहोचली 10:37 माणगावला. पुणे फ्लॅट एकदम सुनसान कारण ह्या अगोदर गेली दिवा सावंतवाडी मांडवी एक्सप्रेस आणि समोरचे सुद्धा 2 ट्रेन पास झालेले आहेत. रत्नागिरी दिवा पॅसेंजर आणि कोचिवली चंदीगड एक्सप्रेस. 0:11:55 दिवा रोहा चिपळूण या मेमू ट्रेनला सर्व थांबे आहेत. जशी ट्रेन सुटणार पनवेल पासून चिपळूणच्या दिशेने सगळे स्टॉप एकही स्टॉप मिस करणार नाही. सर्व ठिकाणी थांबा आहे. आणि टायमिंग बद्दल बोलायचं झाले तर हे टायमिंग 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या दरम्यान रोज सकाळी 7:15 सुटेल दिवावरून, जी तुम्हाला दुपारी 2 वाजता सोडेल चिपळूणला. आणि त्याच दिवशी दुपारी 3:30 सुटेल चिपळूण पासून रात्री 10:50 सोडेल दिव्याला. जाते येते स्टॉपेज सेम आहेत, काही बदल नाही. दिवा ते चिपळूण या मेमू ट्रेनचे तिकीट भाडे आहे प्रति व्यक्ती 110 रुपये. जर रेग्युलर जातात मेमू ट्रेन त्यांचे तिकीट भाडे कमी आहे. तुम्हाला सांगतो दिवा ते रोहा जी रेग्युलर मेमू ट्रेन चालते तिचे तिकीट भाडे फक्त आणि फक्त 25 रुपये. मग तुम्ही म्हणाल ह्या ट्रेनला एवढं काय स्पेशल, कारण ही ट्रेन स्पेशल म्हणून चालू जाते आणि स्पेशल ट्रेनचं तिकीट भाडे पण स्पेशलच. जर ही ट्रेन रेग्युलर असती तर कदाचित हे तिकीट भाडे 60 रुपये असते. आज पहिला दिवस त्यामुळे जास्त गर्दी नाही. येत्या 4 सप्टेंबर 5 सप्टेंबर 6 सप्टेंबर पासून जी काही तुफानी गर्दी होणार इथं पाय ठेवायला सुद्धा जागा नसेल बघा. सत्य. मग आपण म्हणणार की यार ही ट्रेन कायमस्वरूपी का नाही हो. कायमस्वरूपी करायला हरकत नाही पण ह्या ज्या मेमू ट्रेन चालतात अंडर सेंट्रल रेल्वे CR आम्ही बोलतो त्याला, ह्या ट्रेनची मर्यादा फक्त त्यांच्या बाउंड्री पर्यंत. अर्थातच या ठिकाणी बोलायचं झालं दक्षिण पट्ट्यामध्ये तर रोहा. कोकण रेल्वेच्या हक्काचे मेमू ट्रेन आहेत पण ते चालतात कुठे, गोवा ते कर्नाटक, कर्नाटक ते गोवा या 2 राज्यांना जोडणाऱ्या. पण आपल्याला वाईट वाटतं की यार आपल्या कोकणवासीयांसाठी कोकण रेल्वेची हक्काची मेमू ट्रेन नाही. मागे चालू झाली होती होळीमध्ये पण ती सुद्धा तात्पुरती, कारण त्या ट्रेनची मागणी आपल्यापेक्षा जास्त त्या ठिकाणी आहे. मडगावच्या पुढे मडगाव, कारवार, गोकर्णा, मुर्डेश्वर, पुढे मंगळूर या ठिकाणी. ही मेमो सुद्धा कायमस्वरूपी नसून 18 सप्टेंबर पर्यंतच आहे, म्हणजे 1 ते 18 सप्टेंबर. कारण ही रेग्युलरची डेमो ट्रेन चालते थेट भुसावळमध्ये
नाशिक किंवा देवळाली ते भुसावळ. करंजाडी. करंजाडीला ट्रेन उभी असून क्रॉसिंग लागलाय आणि इकडचं बघा परिसर आहे एकदम नयनरम्य. आता पाऊस पडत नाही ना तर पुढे ना छोटेसे हे वाळतात काय धबधबे. आपली चिपळूण मेमू ट्रेन. सगळे स्टेशन कव्हर करणं पॉसिबल तर नाही, पण लक्षात ठेवा ही मेमू ट्रेन 0-11-55 सगळ्या स्टेशनला हॉल्ट घेणार. मेल एक्सप्रेसमध्ये आपले जे लोको पायलट आहेत त्यांच्यासोबत असतात असिस्टंट लोको पायलट, पण मेमूमध्ये 2 स्टाफ आहेत, एक लोको पायलट आणि मागे ट्रेन मॅनेजर. या ठिकाणी असिस्टंट लोको पायलट नाही. ठीक दुपारचे 12:52 आपण पोहोचलो खेड या ठिकाणी. खेड रेल्वे स्टेशन फ्लॅट क्रमांक 1. आतापर्यंत देण्यात आलेली या ट्रेनबद्दल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही जे प्रश्न असतील शंका असतील कमेंट करून विचारू शकता. हो गावाले जेवा जेवा जेवा. इथे बोलतो काय? हा इथे बसतो. बस तर मंडळी अजून एक स्टॉप अंजनी, त्यानंतर आपला शेवटचा स्टॉप चिपळूण. चिपळूण शब्द समोर आला की कोणता डायलॉग समोर येतो? जल्ला तुझा मोराचा हा लागली तुझ्या तोंडाला. जल्ला कल्ला केली तू वाटतं इथं. 2चं ऑफिशियल टायमिंग असून बघूया आपली गाडी किती पोचते थेट चिपळूणला.
फायनली आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत, चिपळूणला. ठीक दुपारी 1:40 चिपळूण, महाराष्ट्र 08. दुपारी 2चा टायमिंग असून 20 मिनिटे आपण आधी पोहोचलो आहोत. एकूण 7:30 तासामध्ये आपण पोहोचलो दिवा ते चिपळूण या ठिकाणी. कोणत्या ट्रेनने? आपल्या मेमू ट्रेनने. चिपळूण पर्यंत प्रवास झाला. आता जे राहणार आहेत संगमेश्वर म्हणा, कडवई, पुढे आरवली रोड, रत्नागिरी, तर ह्या लोकांसाठी काय, तर तुमच्यासाठी हॉलिडे स्पेशल, गणपती स्पेशल म्हणून ट्रेन आहे 01153 मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रत्नागिरी, जी सुटणार ठीक सकाळी 11 वाजता. कुठून? मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरून. मेमू ट्रेन जबरदस्त सकाळी प्रवास झाला. पूर्ण 12 डब्यांची ट्रेन. आणि यामध्ये तुम्हाला ना लेडीज ना हँडिकॅप असं काय नाही, सगळेचे सगळे डबे अनरिझर्वड, म्हणजे जनरल. कुठे पण जाऊ बसा आरामात. काय मग 01155 दिवा रोहा चिपळूण या मेमू ट्रेनचा प्रवास आवडला ना? आवडला असेल तर एक लाईक करा. ज्यांना ज्यांना या ट्रेनची गरज आहे, त्यांना प्रवास करत असेल त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आवर्जून शेअर करा. माका पण जाऊचा गावा, खयची ट्रेन बघतोय तास करत नाही, तिकीटच नाही माझ्याकडे. भूक लागले, मस्तपैकी नाश्ता करून घेतो. पण तुम्ही मात्र भूषण गवडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.